पिकॉक ब्रँडने आम्ही सगळीकडे निर्मिती केली त्याची. एकच ब्रँड होतो सुरू? एकच ब्रँड आहे, आताही तोच ब्रँड चालवतोय. सर्व वस्तू एकाच ब्रँडच्या खाली चालवतो. मसाल्याचे किती प्रकार आहेत तुमच्या कंपनीत? आमच्याकडे 4000 आयटम्स आम्ही विकतो मसाल्यांचे. पूर्ण 4000 मसाल्यांचे टोटल 300 व्हरायटीज आहेत. मग कडधान्य पण आहे, डाळी पण आहे, ड्रायफ्रुट्स पण आहे, पापड पण आहे, लोणची पण आहे, सर्व प्रकारचे म्हणून 4500 आयटम्स आहेत. पण हे कसं विस्तार झालाय? म्हणजे सुरुवातीला तर इतके ब्रँड तुम्ही करत नसेल प्रोडक्ट? आम्ही वेगळे वेगळे ब्रँड्स मागवायचो. म्हणजे मसाल्यांचा ज्यांना बादशाचा पण लागतो, एव्हरेस्टचा पण लागतो, एमडीचा पण लागतो, लोणच्यांचे पण बेडेकर आहे, प्रिया आहे, मदर रेसिपी आहे, सर्व प्रकारचे ब्रँड्स विकतो आम्ही लोक, आजही विकतो. त्यामध्ये आमचे पण ब्रँड्स आहेत. म्हणजे बल्क पॅकिंग आहे ते आम्ही पिकॉकच्या नावानेच करतो. नाही, आता उत्सुकता अशी की तुम्ही सगळी जी गुंतवणूक केलेली आहे त्याची सुरुवातीला किती तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली होती, आता किती त्याचा विस्तार झालेला आहे साधारणतः? आता टर्नओव्हर काय तुमच्या कंपनीचा? आता आम्ही जेव्हा सुरुवात केली तरी 24,000 दिरहम होते, इंडियाचे 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये. आणि आज आमची 225 कोटीची टर्नओव्हर मागच्या वर्षी होता ना. यावर्षी आम्ही परंतु आता डिसेंबर आमच्याकडे क्लोजिंग असतो, तर ते आम्ही जवळपास एक 275 कोटी पर्यंत आणलाय. आपण चर्चा करतोय धनंजय दातार यांच्याशी. आपण बघितलं असेल की त्यांनी लहानपण त्याच्या हलाखीच्या परिस्थितीत त्यांचं लहानपण गेले आणि आपण यानंतरच्या भागामध्ये त्यांच्या अलग कंपनीच्या भरभराटीचा वेध घेणार आहोत. पहा फक्त आहे लोक. मला सांगा तुम्ही की आपला मराठी माणूस सहसा बाहेर पडत नाही गाव सोडून. तुम्ही गाव सोडलं, त्याच्यानंतर देश सोडला. आता इथं येऊन तुम्हाला जो अनुभव आहे काय असं बोललं जातं की बाहेर गेल्यानंतर आपल्याला त्रास होतो खूप. तुम्हाला काही त्रास झाला नाही तर सगळं उद्योग करताना? कधीच असा काही त्रास झाला नाही. इकडचे लोक खूप फ्रेंडली आहेत दुबईमधले आणि खूप म्हणजे आपलं सहकार्य करतात आपल्याला. आणि इकडे कायदे पण खूप चांगले आहे आणि इथे टॅक्सेस वगैरे नाही आहे. तर बराच इथं लायसन्स काढलं की कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचे काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त दरवर्षी आम्हाला पैसे भरावे लागतात एका लायसन्सचे. ते पैसे भरून इकडे कायदे खूप फ्रेंडली आहेत त्या मनाने. कशा प्रकारचे कायदे? पेपर वर्क खूप कमी आहे आणि कोणतं पण गव्हर्नमेंटचं काम असेल की लगेच अर्धा तासात 1 तासात होऊन जातं. म्हणजे नॉमिनल फीज आहे ती फीज झाली आणि सर्व्हिस खूप चांगली मिळते. पैसे वगैरे द्यावं लागत नाही कुठं कामासाठी? नाही, काही प्रकारचे पैसे वगैरे द्यावं लागत नाही. इकडे कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार वगैरे असं होत नाही असं म्हणजे, किंवा काही देणगी वगैरे असं काही द्यावं लागत नाही. कसं म्हणजे तुम्ही असं गैरसमज की मराठी माणसं किती आहे दुबईमध्ये, इथं काही बाकीचे लोक भारतीय लोक किती एकूण आणि एकूण दुबईची पॉप्युलेशन किती? सगळं टोटल जवळपास 85% भारतीय तिकडे दुबईमध्ये. 16 लाख लोक इकडे राहतात. त्याच्यामध्ये 85% भारतीय आहेत आणि इकडे महाराष्ट्रीयन लोक कमी, पण आता महाराष्ट्रीयन लोक खूप आहेत आणि जवळपास 20,000 फॅमिलीज दुबईमध्ये राहतात. तुम्ही आता सांगितलं की 2.5 लाखांची तुम्ही सुरुवातीला गुंतवणूक केली, आता 250 कोटींचं तुमचं टर्नओव्हर झालं. आता पुढच्या काय तुमचं टार्गेट असणार आहे? किती कोटीपर्यंत तुम्हाला व्यवसाय वाढवायचा? हे बघा, हे मार्केट खूप छोटं आहे, लहान मार्केट आहे आणि हे भारताचं काही छोटं मोठं नाही आहे. हे जास्त आपण या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात जायला 20 मिनिटच लागतं, जास्त त्याच्याबरोबर जास्त वेळच नाही. आणि या छोट्यामध्ये एक लिमिटेड तुम्ही बिझनेस करू शकता. पण तो आम्ही पूर्ण मार्केट कॅप्चर केलेला आहे आणि आता युएईच्या बाहेर जायचा आता प्लॅन्स आहेत. मला सांगा की हा सगळा व्याप उभा करताना आणि सगळे उद्योग उभा करताना एकीकडे भरभराट होती, पण तुमचं कौटुंबिक जीवन याच्यामध्ये किती वेळ तुम्ही देता आणि काय कसं आहे तुमचं कौटुंबिक जीवन? कौटुंबिक जीवन मी आपल्या मुलांना आणि बायकोला वेळ देतो. जसं मी आपल्या कामाला जेवढा वेळ देतो, त्यांचा एक दिवस आहे शुक्रवार, हा त्यांच्यासाठी पूर्ण दिवस देतात. म्हणजे सुट्टी आहे, मग त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाणं, मॉल्समध्ये जाणं, काही माझ्या मुलांना व्हिडिओ गेम्स आवडतात, आता मी ते करतो. आणि त्याशिवाय गुरुवारची रात्राची आमच्यासाठी इम्पॉर्टंट असते. संध्याकाळी 8-9 वाजले की मग आम्ही कुठेतरी डिनरला वगैरे जातो वगैरे, रेस्टॉरंटमध्ये जेवायला वगैरे. तसं मी माझ्या कंपनीला वेळ आहे, म्हणजे जितकं प्रेम आहे तसं आपल्या फॅमिलीवरती पण तेवढं प्रेम आहे. बरं, एकदा अचानक तुमचं नाव चर्चेत आलं की विमानामध्ये तुम्ही मुलाची मुंज गेली, तर काय तुमच्या डोक्यात नेमकं होतं की विमानामध्ये मुंज करण्यामागे काय तुमच्या भावना होत्या? मी बघितलं की मुंज किंवा असे आपले हल्ली ते सण वगैरे आहेत आणि असे उत्सव खूप कमी होत चाललेले आहेत दिवसेंदिवस. मराठी संस्कृती पण म्हणजे त्याला असं काहीतरी हायलाईट करायचं होतं आणि माझ्या वडिलांची इच्छा होती की माझ्या आपल्या नातवाची मुंज अशी वेगळ्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने व्हावी की जी जगामध्ये काहीतरी रेकॉर्ड बनावं. असं तुम्हाला वेगळं करण्याची खूप आवड दिसते, पण गाडी एक तुम्ही आपल्या पत्नींना वंदना दातार यांना भेट दिली, तर ती काय कुठली गाडी आहे आणि तिची किंमत किती?
ही रोल्स रॉयस फॅन्टम कार आहे जी ही मी अशी कार घेतली की जे का आता 105 वर्षांपासून 18 गाड्या बनलेल्या आहे आणि पहिला मी भारतीय आहे, पहिला महाराष्ट्रीयन आहे की ज्यांनी ही बिस्पोक एडिशन कार विकत घेतली आणि आपल्या बायकोला ती गिफ्ट दिली. तिने जी कामगिरी केली आतापर्यंत म्हणजे गेल्या 1 वर्षापासून ती माझ्या बिझनेसमध्ये आणि 40% बिझनेसमध्ये वाढ झाली, तर एक गिफ्ट म्हणून तिला ती कार दिली, तिच्या आवडीची कार. काय ते कारचं वैशिष्ट्य काय म्हणजे घेण्यासाठी सुद्धा बऱ्याच अटी असतात ना? हो, बऱ्याचशा अटी होत्या. माझ्या बायकोला जी असा एक इव्हेंट होता म्हणजे कंपनीची सिल्वर जुबली होती जी मी इथल्या शेखच्या विमानामध्ये ती रौप्य महोत्सव आपला साजरा केला आणि त्याची किल्ली त्या विमानात तिला दिली. त्यांचं मोठा सहभाग दिसतो तुमच्या सगळ्या वाटचालीमध्ये. त्यांच्याविषयी सांगा थोडक्यात की काय कशा पद्धतीने सहकार्य झालं कामामध्ये सुद्धा आणि कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा. आपल्या ज्या पत्नी आहेत धर्मपत्नी वंदना दातार यांच्याविषयी. आतापर्यंत ती कधी बिझनेसमध्ये येत नव्हती, पण कारण माझी मुलं लहान होती, त्यांची शाळा त्यांचा अभ्यास वगैरे ते घेणं आणि घरची जबाबदारी पण होती. पण आता मध्ये माझी मुलं मोठी झाली आहेत, होमवर्क वगैरे स्वतःच करतात वगैरे, आता तिला वेळ मिळतो. तर गेल्या 1 वर्षापासून ती बिझनेसमध्ये येते आणि मला मदत करते. आणि माझी पत्नी जेव्हापासून मी लग्न झालो तरी मी खूप स्ट्रेसमध्ये असायचो आणि दुबईसारख्या अशा या ठिकाणी येऊन इतक्या लांब बिझनेस करणं इकडे खूप कॉम्पिटिशन आहे. आपल्या भारतामध्ये तर खूप ठराविक समाज त्याच बिझनेस करतात, पण इकडे खूप लोक आहेत बिझनेसमध्ये, कॉम्पिटिशन भयंकर आहे, तर स्ट्रेस आणि टेन्शन खूप राहतं. तर मी माझ्या पत्नीबरोबर जेव्हा लग्न केलं तर तिने मला कित्येक आजारातनं बाहेर काढून आणला. म्हणजे ब्लड प्रेशर अगदी म्हणजे तरुण वयामध्येच तुम्हाला खूप आजार कामामुळे काय काय झालं होतं सांगा. 26व्या वर्षी मला हाय बीपी झालं, नंतर मग कोलेस्ट्रॉलचा मला प्रॉब्लेम होता, त्याशिवाय मला एन्झायटी, डिप्रेशन, ऍसिडिटी असे भयंकर आजार होते जे स्ट्रेसमुळे टेन्शनमुळे होतात ते. पण ती आली आणि मग तिने मला आयुर्वेदचा काही डॉक्टर घेऊन गेली, तिने माझी सेवा केली आणि नंतर मला 8 महिने 9 महिन्यामध्येच मला पूर्ण औषधं बंद करावी लागली. कारण मला माहीत पडलं की आपण आपल्या बॉडीला दिवसभर राबून तुम्ही करू शकत नाही, त्याला पण एक आराम लागतो, त्याचं एक व्यवस्थित मेंटेनन्स लागतं, त्याला शांतता हवी असते. ते माझ्या बायकोने मला ते शिकवलं आणि त्याचा मला उपयोग झाला. कारण मला आई वडील तर मार्गदर्शन करत असतात, पण काही गोष्टी अशा असतात की ते आपण आई वडिलांवर शेअर करतो, काही आपण गोष्टी आपण आपल्या बायकोवर शेअर करतो, काही वस्तू आपण मित्रमंडळीवर शेअर करतो. तर माझी बायको ही माझी बायकोच नाही, एक चांगली मैत्रीण सुद्धा आहे आणि ती मला व्यवस्थित सल्ला देते, मार्गदर्शन देते, तो त्याचा मला उपयोग झाला त्याचा. मला सांगा की जनरली बाहेर आला म्हणून परदेशात आलं की मग आपलं जे मूळ गाव आहे, नातेवाईक आहेत, त्यांना विसरतो, पण तुम्ही मुंजीला सगळ्या गावाकऱ्यांना आपल्या नातेवाईकांनी बोलवलं, त्यांना काय वाटलं सगळं हे बघून? माझे नातेवाईक सर्व गरीब लोक आहेत, शेतकरी वगैरे आहेत, तर त्यांच्यासाठी हा विमानामध्ये बसणं हा त्याच्यासाठी खूप मोठा अनुभव होता. मी अशा लोकांना आमंत्रित केलं, पण त्यांना विमानासाठी एवढं काही मोठं नव्हतं, तर त्यासाठी हेलिकॉप्टर राईड ठेवला होता. ते हेलिकॉप्टरमध्ये गेले आणि माझे जे लोक होते, जे 150 लोक जवळपास, त्यांना मग मी विमानात गेलो, त्यांच्यावर मुंजवर केली. पण त्या लोकांनी जे मला जे माझ्या मुलांना जे शुभाशीर्वाद दिले तर ते खूप मोठे होते आणि त्याच्यापासून मला खूप अजून भरभराटी झाली असं मला वाटतं. आपल्या गावाशी संपर्क कसा असतो? म्हणजे गावाकडे जाता का तुम्ही सणाला किंवा याच्यामध्ये? हो, गावामध्ये माझे स्वतःचा फार्म हाऊस आहे. मला नेहमी 1.5-2 महिन्यामध्ये जातच असतो मी. आणि माझी लहान काही पाण्याची काही मित्रमंडळी आहेत, त्यांना भेटत आनंद काही वेगळा असतो. आणि आपल्या गावची भाषेमध्ये बोलायला खूप आवडतं मला. आणि आपल्या गावामध्ये मित्रांबरोबर जरा शिव्या देऊन बोलणं, असं बोलणं, ती मजा काहीतरी वेगळीच असते. तर ते त्याच्यासाठी खास जात असतं. तुम्ही जेव्हा गाव सोडलं होतं, आता जेव्हा गावात जाता, काय बदल झाले गावामध्ये? काही बदल झाले दिसतात तुम्हाला? गाव तसंच आहे. गावामध्ये महाराष्ट्रामध्ये काही डेव्हलपमेंट एवढी दिसत नाही. दुबईमध्ये रोज काहीतरी नवीन असतं, नवीन काहीतरी डेव्हलपमेंट चालू असतात, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. तेच आहे. पण असं दुबईसारखं मुंबई बनाव, आपलं महाराष्ट्र बनाव, आपलं भारत बनाव, असं खूप इच्छा आहे माझी. शेवटचा प्रश्न की मागच्या काही वर्षामध्ये दुबईची सुद्धा खूप भरभराट झाली आणि याच काळामध्ये धनंजय दातार जे दुबईमध्ये आले होते, तुमचंही सुद्धा फार मोठा तुम्ही झेप घेतली या काळामध्ये. याची एक लाईन चालली की दुबईचं आणि धनंजय दातार यांचं काही नातं आहे असं? मी बघितलं की नेहमी दुबईचा राजा स्वतः इन्व्हॉल्व प्रत्येक गोष्टीमध्ये, स्वतः जाऊन इन्स्पेक्शन करतो वगैरे त्याप्रमाणे. आणि त्यांनी
जसं ग्रो केलं आहे तसं मी पण त्या पद्धतीने त्याचा आदर्श धरून मी पण तसं शिकलो. तू जसं जाऊन चेक करतो, मी पण जाऊन स्वतः इन्स्पेक्शन करतो आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी मी म्हणजे स्वतः लक्ष घालतो. काम झालं की नाही, काम होईपर्यंत मी बसून राहतो तिकडे आणि जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत मला मनाला समाधान मिळत नाही. तो जसा करतो तसं मी पण करतो. जसा तो भरभराट झाला, दुबईच्या तशी माझी पण भरभराट झाली. धन्यवाद आयबीएम लोकमतशी बोललो. तर हे होते धनंजय दाता. दुबई म्हटल्यानंतर भारताच्या माणसासमोर नाव येतं ते दाऊद इब्राहिमचं. पण आता काळ बदलला. आता आपण एका कर्तबगार मराठी माणसाचं नाव घेऊ शकतो आणि ते नाव आहे धनंजय दाता.